मागील काही दिवसांपासून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्रित येणार असल्याची चर्चा सुरू आहे। यावरून अनेक राजकीय नेत्यांनी भूमिका देखील मांडलेल्या आहेत। हाच प्रश्न पुन्हा एकदा शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांना विचारण्यात आला। ते काय म्हणाले पाहूयात। दोन गोष्टी आहेत। एक म्हणजे या हल्ल्याचा निषेध करावा तेवढा थोडा आहे आणि त्यामुळे सरकारकडून ही अपेक्षा आहे की या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर हे दिलं जाईल। काही घडामोडी पाहता आत्ताचा काळ हा सरकारच्या सोबत ठामपणे जे सगळ्याच विरोधी पक्षांनी जी भूमिका घेतली त्या पद्धतीनं उभं राहण्याची ही गोष्ट आहे। आणि मला असं वाटतं की आदरणीय पवार साहेबांच्या स्टेटमेंटवरून आकारण जे राजकारण करण्यात आलं, माझी अशी विनंती आहे की केंद्र सरकार सक्षम आहे, केंद्र सरकार ही पावलं उचलतंय, पण त्यामुळे कदाचित या अतिरेक्यांना जे अभिप्रेत होतं या पद्धतीनं वातावरण दूषित होऊ नये यासाठी आपण सगळ्यांनी समाज म्हणून देश म्हणून काळजी घेणं तितकंच गरजेचं आहे। बघ, या हल्ल्याच्या बाबतीत जे झालं याचा जर आपण बारकाईनं जर विचार केला तर तो बारकाईनं विचार पुन्हा हाच आहे की दहशतवाद्यांच्या गोळ्यांनी जेवढं नुकसान झालं याबरोबर त्या सगळ्या पर्यटकांना ज्यांना जीव गमवावा लागला त्या सगळ्यांच्या कुटुंबाप्रती नक्कीच या संवेदना आहेत। परंतु त्या बरोबरीनं या वाक्यानंतर देशातलं वातावरण कलुषित होण्याचा त्यांचा वेगळा प्रयत्न होता का दहशतवाद्यांचा, या दृष्टीनं आपण बारकाईनं विचार केला पाहिजे, सखोल याबाबत विचार केला पाहिजे। आणि जर हा हेतू दहशतवाद्यांचा होता तर दहशतवाद्यांचा हा फूट पाडण्याचा हेतू आपण यशस्वी होऊ देता कामा नये। या क्षणाला या घडीला सरकारच्या बरोबर सगळे विरोधी पक्ष ठामपणे उभे आहेत। त्या पद्धतीने या दहशतवाद्यांना कठोरात कठोर हे शासन हे व्हायलाच हवं, ही अद्दल घडायलाच हवी, ही आत्ता प्रत्येकाची भावना आहे। महाराष्ट्र सरकारनं जो माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी जी एक भूमिका घेतली होती, जो 100 दिवसाचा प्लान जो त्यांनी जाहीर केला, तो मला वाटतं माननीय मुख्यमंत्री महोदयांनी याचा लेखाजोखा सुद्धा जनतेसमोर मांडला पाहिजे। नाही तर केवळ 100 दिवसांची जाहिरात झाली, पण या 100 दिवसात नेमकं काय घडलं, काय काय झालंय, कुठली कामं मार्गी लावली, याचा सुद्धा लेखाजोखा माननीय मुख्यमंत्री महोदयांनी मांडायला हवा। मला वाटतं याचं उत्तर माननीय मुख्यमंत्री महोदयांनी राज्याचे प्रमुख म्हणून आणि माननीय अजितदादांनी त्यांच्या पक्षाचे प्रमुख म्हणून त्यांनी दिलं तर ते जास्त योग्य ठरेल। इतर कोणी तर्क लावण्याची आवश्यकता नाही। हे बघा, हा पुन्हा मला वाटतं की माननीय राज ठाकरे आणि माननीय उद्धवसाहेब ठाकरे या दोघांना तो निर्णय घ्यायचा आहे। त्यामुळे त्याबाबतच्या निर्णयाबाबत काय होईल हे त्यांनीच घोषित करणं जास्त योग्य राहील। मी तुम्हाला एका वाक्यात अनेक वर्ष आपण ऐकता, आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब सांगतील ते धोरण आणि बांधतील ते तोरण।